जालना इथल्या रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। जालना ही सिल्क, सीड आणि स्टील सिटी म्हणून ओळखली जाते। रेशीम कोष बाजारपेठेमुळे जालन्याला आज एक महत्त्वाची बाजारपेठ उपलब्ध झाली असून सिल्कच्या माध्यमातून जालन्यात मोठी अर्थव्यवस्था उभी राहण्याची संधी निर्माण झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम पर्याय असून अल्पभूधारक शेतकरी देखील या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवू शकतो, असं फडणवीस म्हणाले। बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बाजारपेठेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम कोषाची बोली प्रक्रिया पार पडली। यावेळी रेशीम कोषाला पहिल्या बोलीलाच 961 रुपयांचा भाव मिळाला। जालन्यात रेशीम साडी निर्मितीला चालना देऊन जालन्याचा नवा ब्रँड तयार करता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला।